अजित पवारांच्या टीकेवर भाजप आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली दिलगिरी। धस यांनी सार्वजनिक मंचावर बोलू नये, बावनकुळेंनी टोचले होते कान। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी। तर आरोप सिद्ध नसताना राजीनामा मागणं चुकीचं, भुजबळ मुंडेंच्या पाठीशी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमलेले एसआयटीच वादात, वाल्मिक कराडच्या जवळचे 7 ते 8 अधिकारी एसआयटीत, विजय वडेट्टीवारांचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना बीड परळीच्या गुंडांकडून धोका, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, लोकप्रतिनिधींना पोलीस सुरक्षा पुरवण्याची विनंती। मनोज जरांगेंविरोधात बीड, परळी आणि अंबाजोगाईत गुन्हा दाखल, परळीतल्या मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जरांगे अडचणी। पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ, पवारांच्या चिठ्ठीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्यात पवारांनी भुजबळांना दिली होती चिठ्ठी। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी क्राईम ब्रांचकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल, सिद्दीकींच्या हत्येमागे 1 नाही 3 कारणं असल्याचा आरोपपत्रात उल्लेख। महाविकास आघाडीच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांकडून उच्च न्यायालयात निवडणूक याचिका, नियमांचं उल्लंघन, ईव्हीएममध्ये छेडछाड आणि मतदार याद्यातील घोळांवर बोट। छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलींचा जवानांच्या वाहनावर हल्ला, नक्षलींच्या हल्ल्यात 7 जवान शहीद तर अनेक जण जखमी। HMPVचा भारतामध्येही प्रवेश, बंगळुरूमध्ये 2 तर गुजरातमध्ये 1 अशा 3 बाळांना विषाणूची लागण, मात्र विषाणू चीनमधल्या विषाणूपेक्षा वेगळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।